नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एऑन आय एस अकॅडमीमध्ये. आणि आज आपण MPSC करंट अफेअर्स सिरीजमधील 28 एप्रिलच्या लोकसत्ता, सकाळ, लोकमत, पुढारी या वृत्तपत्रामधील महत्त्वाच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला कोणताही वेळ न घालवता सुरुवात करूया. पहिल्यांदा न्यूज आहे पहा, रायसिना संवाद. यालाच रायसिना डायलॉग असं म्हणतात. याचा कालावधी होता पहा 25 ते 27 एप्रिल 2022 रोजी हा जो काही संवाद आहे तो पार पडलेला आहे. आणि हा भारतात पार पडलेला आहे, नवी दिल्ली येथे. ओके. आणि ही आवृत्ती कितवी होती तर रायसिना डायलॉगची 7वी आवृत्ती होती. आणि सुरुवात झाली 2016 रोजी, म्हणजेच पहिला संवाद 2016 रोजी झाला. आता या 7व्या आवृत्तीची थीम काय होती? टेरा नोवा, इम्पेशंट अँड इम्पेरिल्ड. ओके. आणि या रायसिना डायलॉगचे मुख्य अतिथी होते उर्सुला वॉन डेर लेन. या युरोपियन युनियनच्या अध्यक्षा आहेत. आणि हा रायसिना डायलॉग आयोजित कोण करतं तर ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन, परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे, या संवादाचा हेतू भूराजकीय आणि भूआर्थिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात येते. ओके. ही इन्फॉर्मेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा संवाद खूप महत्त्वाचा आहे. आता आपण पुढची बातमी पाहूया. ही न्यूज आपण थोडीशी डिटेलमध्ये पाहूया, कारण यामध्ये काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनसुद्धा आहे, ती एक्झामला इम्पॉर्टंट असू शकते. पहा, आता काय झालं, कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवली. आता ही बैठक होती कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, पण आपल्या माननीय पंतप्रधानांनी काय केलं की बिगर भाजप शासित जे काही राज्य आहेत त्यांच्यामध्ये जी पेट्रोल वाढ होत आहे किंवा इंधन दरवाढ होत आहे त्याच्यासाठी त्या राज्यांनाच दोषी ठरवलं. आणि ते जे राज्य आहेत पर्टिक्युलर, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, इतर जे राज्य आहेत बिगर भाजप शासित, ते राज्य इंधनावरील वॅट कमी करत नाही आहेत, त्यामुळे त्या राज्यात पेट्रोलचा दर जास्त आहे, असं विधान पंतप्रधानांनी केलं. मग काय झालं, आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आणि त्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सडेतोड उत्तर दिलेलं आहे. आता त्यामध्ये इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला महत्त्वाची आहे. पहा, सगळ्यात पहिला पॉईंट नोट डाऊन करा. 15% GST संपूर्ण देशात सर्वात जास्त महाराष्ट्रातून गोळा होतो. पुढे सेकंड पॉईंट पहा, 38.3 38.3% एवढा एकूण थेट करात म्हणजे डायरेक्ट टॅक्समध्ये महाराष्ट्राचा वाटा आहे. आता हे थेट कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि GST जर आपण एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. पण महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या किती टक्के रक्कम मिळते? फक्त 5.5%. त्यानंतर पुढे पहा, 26,500 कोटी थकबाकी आहे. कशाची थकबाकी तर GST आजही राज्याला थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे. आता पुढे महत्त्वाचा पॉईंट आहे पहा. आता जे काही 120-22 रुपये लिटर पेट्रोल आहे त्यामध्ये केंद्राचा टॅक्स किती असतो? 31 रुपये 58 पैसे. ओके. आणि राज्याचा टॅक्स किती आहे? 32 रुपये 55 पैसे. या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आता पंतप्रधानांनी विधान केलं आहे म्हटल्यानंतर त्याच्याबद्दल माहिती तरी घेऊया. बिगर भाजप शासित आणि भाजप शासित राज्यामध्ये पेट्रोलवर कर वसुली किती केली जाते हे पहा. तुमच्यासमोर ही इन्फॉर्मेशन आहे. भाजप शासित राज्य आणि बिगर भाजप शासित राज्य. हिमाचल प्रदेशमध्ये 16.60 रुपये एवढा टॅक्स आहे पेट्रोलवर. उत्तराखंड 14.51. मग हे असे खाली दिलेले आहेत भाजप शासित राज्य. बिगर भाजप शासित पहा बरं, महाराष्ट्र 32.15, केरळ 27.24, मग आंध्र आहे, पश्चिम बंगाल आहे, राजस्थान आहे. यावरून तरी असंच दिसतंय की भाजप शासित राज्यांमध्ये पेट्रोलवर कर कमी आहे. ओके. आता इकडे पहा, पेट्रोल 100 रुपये लिटर असे जर गृहीत धरले तर कोणत्या राज्यात किती कर आकारणी? सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये कर आकारणी होती आहे. 52 रुपये 50 पैसे 100 रुपयेच्या पेट्रोलवर एवढा कर महाराष्ट्र सरकारकडे आहे. आणि आंध्र प्रदेश 52.04, मध्य प्रदेश 50.06 पैसे. ओके. आता आपण तिसरी न्यूज पाहूया.
तिसरी न्यूज पहा, रायसिना डायलॉग संदर्भातच आहे. आता या डायलॉगमध्ये भूपेंद्र यादव यांनी काय म्हटलेलं आहे की हवामान वित्तविषयक आश्वासनांच्या पूर्ततेकडे विकसित देशांचे दुर्लक्ष. ज्या काही डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्या हे जे काही ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज होत आहे आणि ते वित्तविषयक म्हणजे जे काही आर्थिक हातभार जो आहे किंवा आर्थिक मदत जी आहे त्याची पूर्तता या विकसित देशांनी केलेली नाही. म्हणजे जे ते बोलले होते वेगवेगळ्या सभांमध्ये, वेगवेगळ्या समिट्समध्ये, म्हणजे वेगवेगळ्या शिखर परिषदांमध्ये जे काही विकसित देशांनी जे काही डायलॉगबाजी केली होती त्याची अजून पूर्तता केलेली नाही. पण चला, आपल्याला आता इम्पॉर्टंट एक्झाम ओरिएंटेशनने ही बातमी किंवा ही माहिती महत्त्वाची आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भारताची उद्दिष्टे. चला लगेच पेन पेपर घ्या, नाहीतर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. पहिला मुद्दा पहा, 2030पर्यंत अजीवाश्म इंधन ऊर्जा क्षमता 500 गिगावॅटपर्यंत पोहोचवणे. ओके. त्यानंतर दुसरा मुद्दा पहा, 2030पर्यंत नवीनीकरणीय ऊर्जेतून 50% ऊर्जेची गरज पूर्ण करणे. तिसरा पॉईंट पहा, 2030पर्यंत एकूण अंदाजित कार्बन उत्सर्जन 1 अब्ज टन कमी करणे. किती अब्ज टन? अंदाजित कार्बन उत्सर्जन 1 अब्ज टन कमी करणे. चौथा पॉईंट पहा, 2030पर्यंत कार्बन तीव्रता 45% कमी करणे. कार्बन उत्सर्जन 1 अब्ज टनने कमी करणे आणि कार्बन तीव्रता 45% कमी करणे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, 2070पर्यंत निव्वळ शून्य लक्ष्य साध्य करणे. ओके. आता चौथी न्यूज पहा, एज्युकेशनल सेक्टरशी कन्सर्न्ड आहे ही न्यूज. शैक्षणिक धोरणासाठी नेमली समिती. आता तुम्हाला 2 नावे लक्षात ठेवावी लागतील. पहिलं तर नाव पहा, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यबल गट स्थापन करण्यात आला होता. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कोणाखाली? तर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली. मग या गटाने शिफारस केली होती की एक नवीन समिती स्थापन करा म्हणून. आता काय झालं आहे पहा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत एक समान शैक्षणिक आराखडा तयार करणे, म्हणजे जी पदवी जी आत्ता रेग्युलर 3 वर्षाची आहे त्याचा अभ्यासक्रम आता 4 वर्षाच्या अभ्यासक्रमाकडे स्थलांतर करणे. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली 19 सदस्य व 1 सदस्य सचिव यांची समिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून स्थापन करण्यात आलेली आहे. कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी. हे लक्षात ठेवा. आता पहा, पुरस्कारासंदर्भात आपण न्यूज पाहणार आहोत. पेन पेपर घेतला नसेल तर अजून घ्या आणि हे पुरस्कार आता नोट डाऊन करा. तुम्ही स्क्रीनशॉट काढता, बाकीच्या काही गोष्टी करता, पण ते नंतर विसरून जाते. ओके. त्यामुळे जसं जसं आपण इथं चर्चा करतोय तसं तसं तुम्ही जर नोट डाऊन केलं तर ते तुम्हाला जास्त काळासाठी लक्षात राहील. आता पुरस्कार कोणते आहेत पहा, राज्यातील कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य कृषी विभागाकडून सन्मानित करण्यात आले. आता हे पुरस्कार जे आहेत ते एकूण 5 प्रकारांच्या अंडर वितरित करण्यात आलेले आहेत. पहिला तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार 2019. त्यानंतर वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार 2019. त्यानंतर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार 2019. त्यानंतर पहा, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदिवासी गटासाठी 2019. आणि नंतर पुढे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार 2019. आता हे पुरस्कार वेगवेगळ्या व्यक्तींना दिलेले आहेत. आता इथे तुमच्यासमोर पुरस्कार प्राप्तकर्त्यांची नावे आहेत पहा, ती तुम्ही पटकन तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करा. आता आपण वळूया पुढच्या न्यूजकडे. हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला पहा आणि ही न्यूजसुद्धा खूपच फास्ट स्प्रेड झाली. वाघिणीसाठी भिडले 2 वाघ. आता यामध्ये वाघीण 2 वाघ हे आपल्याला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट नाही आहे, पण हे कोणत्या अभयारण्यामध्ये, राष्ट्रीय अभयारण्य नॅशनल पार्कमध्ये घडलेलं आहे? तर कान्हा नॅशनल पार्कमध्ये. आता कान्हा नॅशनल पार्क कुठे आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे. ओके. हे लक्षात ठेवा. ही माहिती MPSC किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला महत्त्वाची आहे. पुढील महत्त्वाची न्यूज पहा,
नमो घाट ठरणार पर्यटकांचे आकर्षण. आता परीक्षाभिमुख माहिती हा कुठे आहे तर वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये तयार करण्यात आलेला आहे. एकूण क्षेत्रफळ किती आहे याचं 21,000 चौरस फूट आणि एकूण खर्च किती आलेला आहे तर 34 कोटी. आता या घाटाची वैशिष्ट्ये काय आहेत? वाचनालय, हेलिपॅड आणि इथे प्रेक्षकांना बनारसी पद्धतीचे भोजनालय अवेलेबल करून दिलेले आहे. आणि नेक्स्ट दिव्यांग वृद्धांसाठी रॅम्पची सोय आहे आणि गंगा आरतीचेही इथे आयोजन करण्यात येते. ओके. आणि या नमो घाटावरून काशी विश्वनाथ धामलाही जाता येणार आहे. पहा, त्या घाटावरील सुगम दर्शनवरून तिकीट काढण्याचीही सोय असेल आणि गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी घाटावर CNG बोटीसाठी तरंगते CNG स्थानकही बांधले जात आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि हे पहा, नमो घाटावर नमस्कार मुद्रेत उभारलेली ही भव्य शिल्पे आहेत. आता पुढील बातमी पहा. महाराष्ट्र, सोलापूर अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. सौर स्टोची निर्मिती केलेली आहे आणि हा अनोखा सौर स्टो आहे. संशोधक अमोल सहजे यांनी याची निर्मिती केलेली आहे आणि या प्रयोगाची युनोकडून सुद्धा दखल घेण्यात आलेली आहे. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनकडून दखल घेण्यात आलेली आहे. मोठी गोष्ट आहे पहा ही. आणि यामुळे काय होईल, आता या स्टोमुळे कार्बन क्रेडिट व पर्यावरण संरक्षणसुद्धा होणार आहे. सौर स्टोमुळे ग्रामीण भागात इंधन म्हणून केली जाणारी जी वृक्षतोड आहे ती कमी होणार आहे. म्हणजेच पर्यायाने पर्यावरण संरक्षण केले जाऊ शकते. असेच अन्य गॅससारख्या इंधनाचा वापर कमी होऊ शकतो आणि त्यामुळे कार्बन क्रेडिटची संधी या प्रयोगातून मिळणार आहे. आय होप तुम्ही MPSC स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहात. तुम्हाला कार्बन क्रेडिट म्हणजे काय आहे हे डिटेल माहीत असेल. माहीत नसेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यावर आपण डिटेल चर्चा करू. आता हे महत्त्वाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे पहा आणि त्याच्यावरच विश्लेषणमध्ये ही न्यूज आलेली आहे पहा. कुलगुरू निवडीवरून संघर्ष का? आता काय झालेलं आहे पहा, विद्यापीठांचे जे कुलगुरू आहेत त्या कुलगुरूंची निवड कोण करतं तर कुलपतींद्वारे केली जाते. कुलपती म्हणजेच राज्याचे त्या पर्टिक्युलर राज्याचे राज्यपाल. आता तमिळनाडूने काय केलं आहे, एक विधेयक मंजूर केलेलं आहे. त्या विधेयकाबद्दल आपण पुढे माहिती घेऊयाच. पण आता पहिल्यांदा कुलगुरूची निवड आणि राज्यपालाचा हस्तक्षेप याचं कनेक्शन काय आहे ते आपण पहिल्यांदा पाहूया. हे पहा, युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालाकडून शोध समिती नियुक्त केली जाते. आता यात काय होतं, तज्ज्ञांचा समावेश असतो या शोध समितीमध्ये. याशिवाय या समितीमध्ये राज्य शासनाचा एक प्रतिनिधीसुद्धा असतो. मग समितीकडून इच्छुकांचे अर्ज मागवले जातात, त्यांची छाननी केली जाते आणि जे काही इलिजिबल पात्र कॅन्डिडेट्स आहेत त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं. मग या समितीकडून काय केलं जातं, 3 नावे सॉर्ट आऊट केली जातात आणि 3 जी नावे आहेत ती राज्यपालांना दिली जातात. मग राज्यपाल या 3पैकी एकाची कुलगुरू म्हणून निवड करतो. मग आत्ता बिगर भाजप शासित जे काही राज्य आहेत त्यांचा आरोप काय आहे, राज्यपाल यातील नावांची निवड करताना भाजपला जो काही संलग्न उमेदवार आहे किंवा जो काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यक्ती आहे त्याचीच कुलगुरू म्हणून ते राज्यपाल निवड करतात. आता तमिळनाडूने कोणते विधेयके मंजूर केली तर हे पहा, ही 3 जी नावे दिली जातात आणि त्याचे एकाचे सिलेक्शन राज्यपाल करतात तर ते राज्यपालांनी करायचं नाही तर राज्य सरकारने त्यातील एकाचं निवड करायची, असं या तमिळनाडूने पास केलेल्या विधेयकामध्ये आहे. आता याला राज्यपालांची मंजुरी पाहिजे या विधेयकाला. आता पाहूया, महाराष्ट्राने पण तसंच विधेयक पास केलं पण राज्यपालांनी अजून मंजुरी दिलेली नाही. आता तमिळनाडूचं काय होतं ते पुढं पाहूया. पण विद्यापीठ अनुदान आयोगाची म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन UGCची भूमिका काय आहे तर कुलगुरूपदी पात्र आणि तज्ज्ञ व्यक्तीची निवड व्हावी, ही विद्यापीठ अनुदान आयोगाची स्पष्ट भूमिका आहे. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा व व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. थँक्यू.